Hello students, welcome our channel MK Tutorials. बोंगा अँड रॉबीचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 करत आहोत. चला, क्वेश्चन नंबर 1. से द फॉलोइंग लाईन विथ द सेम इमोशन ॲज द स्पीकर इन द स्टोरी. आता आपल्याला हे जे खाली दिलेली वाक्य आहेत ही सेम स्पीकरने कशी बोलली असतील त्या पद्धतीने आपल्याला ही परत एकदा बोलून बघायची आहेत. चला, क्वेश्चन नंबर ए. बोंगा यू आर सो स्मार्ट. हे वाक्य एखाद्याची स्तुती म्हणजे एखाद्याला खूप चांगलं बोलण्यासाठी बोललेलं आहे. त्यामुळे त्या ट्युनिंगमध्ये आपल्याला ते बोलायचं आहे. कसं? बोंगा यू आर सो स्मार्ट. ओके. चला, B1. डू यू वॉन्ट टू डाय. हे कोणाला तरी रागाने बोललेलं वाक्य आहे. त्यामुळे त्याला रागाचे इमोशन म्हणजे थोडेसे इमोशन देऊन बोलायचे. काय? तर डू यू वॉन्ट टू डाय. चला, C1. यू आर वीक अँड अगली. हे वाक्य बोलताना कोणाचे तरी तब्येतीबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतोय. त्यामुळे त्याला स्पष्ट बोलताना बोललेलं हे वाक्य आहे. ते कसं बोलायचं? यू आर वीक अँड अगली. नेक्स्ट वन, D. आय ॲम ऑनेस्ट. आय ॲम नॉट अफ्रेड टू टेल द ट्रूथ. हे वाक्य एखाद्या ऑनेस्ट पर्सनने म्हणजे एका प्रामाणिक पर्सनने बोललेलं वाक्य आहे. त्यामुळे तो एकदम कॉन्फिडन्सली हे वाक्य बोलणार. त्या पद्धतीने आपण बोलूया. कसं? आय ॲम ऑनेस्ट. आय ॲम नॉट अफ्रेड टू टेल द ट्रूथ. ओके स्टुडंट, समजलं इथपर्यंत? चला, आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. चला, आता पहिल्यांदा बॉक्समधले वर्ड कुठले कुठले आहेत ते पाहूया. फ्राईट, लेक, गुड, मिल्क, मेन. त्याच्यातला आता चला फर्स्ट वन, फिल इन द ब्लँक्स. ही हॅड अ ब्युटिफुल गोल्डन मेन. बोंगाला एक ब्युटिफुल गोल्डन मेन आहे. नेक्स्ट, B1. द अदर ॲनिमल्स वेअर शेकिंग विथ फ्राईट. थर्ड वन, ही टूक बोंगा टू अ लेक. बोंगाला तो तळ्याजवळ घेऊन गेला. लेक मीन्स तळे. D1. आफ्टर दॅट रॉबी अँड बोंगा बिकेम गुड फ्रेंड. त्याच्यानंतर रॉबी आणि बोंगा हे चांगले मित्र झाले. त्यामुळे तिथं गुड येईल. E1. ही एट ओनली फ्रूट्स अँड मिल्क. डॅशमध्ये काय येणार? तर मिल्क येणार. चला, एवढंपर्यंत समजलं असेल मला खात्री वाटते तुमची. क्वेश्चन नंबर 3. हू सेड द फॉलोइंग अँड टू हुम. आता हा क्वेश्चन असा आहे की हे वाक्य कुणी बोललं आणि कोणाला बोललं. फर्स्ट वन, यू आर वीक अँड अगली. आन्सर, रॉबी सेड टू बोंगा. रॉबीने हे बोंगाला बोललेलं वाक्य आहे. B1. डू यू वॉन्ट टू डाय. बोंगा सेड टू रॉबी. हे वाक्य बोंगाने रॉबीला बोललेलं आहे. तुला काही मरायचं आहे. नेक्स्ट, C1. हाऊ विल आय नो इफ यू आर टेलिंग द ट्रूथ. बोंगा सेड टू रॉबी. D1. दे आर अफ्रेड टू यू सो दे लाय. ते सगळे तुला घाबरतात म्हणून ते तुझ्या संगे खोटं बोलतात. हे वाक्य कुणी बोललं असेल बरं? रॉबी सेड टू बोंगा. इथपर्यंत समजलं मुलांनो? चला, क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. टिक द राईट ऑप्शन. बोंगा वॉज बिग अँड कसा होता तो? अगली होता, हँडसम होता का स्मार्ट होता? तर ह्याचं उत्तर आहे हँडसम. नेक्स्ट क्वेश्चन B. Why did the animals say nice things about बोंगा. ॲनिमल्स हे बोंगाला सगळे चांगल्या गोष्टी का बोलत होते? वाय मीन्स का. तर दे वेअर अफ्रेड ऑफ हिम, दे लाईक हिम, दे वेअर हिज फ्रेंड. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. दे वेअर अफ्रेड ऑफ हिम. अफ्रेड मीन्स घाबरणे. ते सगळे त्या बोंगाला घाबरत होते म्हणून ते त्याच्या संगे चांगल्या गोष्टी बोलत होते. C1. वाय वॉज बोंगा सॅड वेन ही सॉ हिमसेल्फ इन द लेक. का बरं बोंगाला निराशा झाली त्या तळ्यात बघून?
चला कारण 3 ऑप्शन पाहूया. ही वॉज नॉट वेल, ही डिड नॉट लाईक रॉबी, ही न्यू द अदर ॲनिमल्स हॅड बीन लाईंग टू हिम. त्याला कळालं की बाकीचे जे काय प्राणी होते ते त्याच्या संगे खोटं बोलत होते. D1 रॉबी वॉज नॉट अफ्रेड. रॉबी घाबरला नाही. का बरं? टू डाय, टू टेल द ट्रूथ ऑफ बोंगा. टू डाय म्हणजे मरायला, टू टेल द ट्रूथ म्हणजे खरं बोलायला का बोंगाला? तर सेकंड ऑप्शन इज करेक्ट, टू टेल द ट्रूथ. तो खरं बोलायला घाबरत नाही. क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ट्रू और फॉल्स. म्हणजे दिलेलं सेंटेन्स हे बरोबर आहे का चूक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ए. बोंगा डिड नॉट लाईक द ॲनिमल्स टू से नाईस थिंग्स अबाउट हिम. फॉल्स. सेकंड वन, रॉबी वॉज अ बर्ड. रॉबी हा काय बर्ड होता? नाही, तर रॉबी हा काय होता? एक रॅबिट होता. म्हणून हे स्टेटमेंट काय होईल? फॉल्स. C1 ऑल ॲनिमल्स वेअर अफ्रेड ऑफ रॉबी. बाकीचे सगळे ॲनिमल्स रॉबीला घाबरत होते का बोंगाला घाबरत होते? मग त्यामुळे हे सेंटेन्स फॉल्स. रॉबी वॉज अफ्रेड टू टेल द ट्रूथ. जो रॉबी होता तो खरं बोलायला घाबरत होता? नाही, तर काय? फॉल्स. At the end of the story, बोंगा ate only fruits and milk. हे स्टोरीमध्ये आपण लास्टला वाचलं होतं. तर त्यानुसार नंतर बोंगाने काय खायला चालू केलं? फ्रूट्स अँड मिल्क. त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू बरोबर आहे. चला क्वेश्चन नंबर 6. फाइंड वन वर्ड इन द स्टोरी दॅट मीन्स द फॉलोइंग. म्हणजे ह्या स्टोरीमध्ये त्या वाक्याबद्दल एकच शब्द आलेला आहे असे वाक्य सांगा, असा शब्द सांगा. फर्स्ट वन, डज नॉट टेल लाय. म्हणजे कोण? जे खोटं कधीच बोलत नाही. ऑनेस्ट. B1 इज नॉट स्ट्रॉंग. म्हणजे काय? तो वीकच. C1 अ लार्ज एरिया विथ अ लॉट ऑफ वॉटर. म्हणजे काय? लेक, तळं. क्वेश्चन नंबर 7. राईट 2 वर्ड्स टू डिस्क्राईब बोंगा इन द बिगिनिंग ऑफ द स्टोरी. आता क्वेश्चन नंबर 7मध्ये आता आपल्याला क्वेश्चन स्टार्ट होतात ते. तर त्याच्यामध्ये पहिलाच दिला आहे की बोंगाबद्दल स्टोरीच्या सुरुवातीला काय डिस्क्राईब केलं आहे? तर आन्सर आहे स्ट्रॉंग अँड हँडसम. तो कसा होता? ताकदवर आणि सुंदर होता. क्वेश्चन नंबर 8. राईट 2 वर्ड्स टू डिस्क्राईब बोंगा ॲट द एंड ऑफ द स्टोरी. आता ह्या क्वेश्चनमध्ये आहे की बोंगाबद्दलच डिस्क्राईब करायचं आहे, पण कधी? तर स्टोरीच्या एंडला. कसा होता तो? थिन अँड वीक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. डिड बोंगा ईट रॉबी इन द एंड अँड वाय? नो, बोंगा डिड नॉट ईट रॉबी इन द एंड. रॉबी टोल्ड बोंगा द ट्रूथ. दे बिकेम गुड फ्रेंड. नाही, त्याने एंडला रॉबीला खाल्लं नाही, तर ते उलट परत चांगले फ्रेंड झाले. का? तर रॉबीने बोंगाला खरं बोललं. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन नंबर 10. व्हाय डिड रॉबी नॉट लाय टू बोंगा? रॉबीने बोंगाला का खोटं बोललं नाही? त्याचं उत्तर आहे रॉबी डिड नॉट लाय टू बोंगा बिकॉज ही वॉज ऑनेस्ट. म्हणजे काय? तर रॉबी हा कसा होता? तर ऑनेस्ट होता. त्यामुळे तो बोंगाला खोटं बोलला नाही. समजलं असेल इथपर्यंत सगळ्यांना? व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स.